नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. मी आज धाराशिव शहरामध्ये पोहोचलेलो आहे आणि इथं जबराट हे चित्रपट कालच रिलीज झालेला आहे आणि त्या चित्रपटाचे कलाकार आपल्या सोबत आहेत. त्यांनी हे चित्रपट रिलीज करण्यासाठी कलाकार केलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहे, त्यांच्याशी संवाद साधणार आहे, त्यांच्याशी बातचीत करणार आहे. तर सगळ्यात आधी तर तुमचं टुडे समाचार प्रेक्षकांसाठी स्वागत आहे तुमचं टुडे समाचार चॅनलमध्ये. तर काय सांगसाल तुम्ही जे चित्रपट जे केलेला आहे आणि हे तुमचा प्रवास कसा चालू झाला होता? ओके, नमस्कार तुमच्या प्रेक्षकांना. मी या चित्रपटाची कलाकार आहे असं नाही, तर मी या चित्रपटाची डिरेक्टर आणि प्रोड्युसर आहे, वन ऑफ दी प्रोड्युसर आहे. आणि दुसरा प्रश्न तुमचा की चित्रपटाचा प्रवास तो फार सहजतेने झाला. असं काही ठरवून वगैरे काही केला नव्हता. जस्ट पॅशन होतं, इच्छा झाली आणि केला. तुम्ही कुठले आहेत प्रॉपर? धाराशिवचे. कितलेच आहेत तुम्ही? हो, मी धाराशिवचे आहे, ह्या मातीतले. माझं प्रायमरी शिक्षण, हायस्कूल शिक्षण, कॉलेज सगळं माझं इथे झालंय. तुम्ही इथून प्रवास कुठं जाऊन तुम्ही चित्रपट केलेला आहे? नाही, चित्रपटाचा प्रवास नाही म्हणतात. मी इथून मग परत पुण्याला गेले, पुण्यावरून अमेरिकेला गेले, अमेरिकेमध्ये राहिले, IT मध्ये नोकरी केली आणि आता या चित्रपट क्षेत्राकडे वळले. आता तुम्ही हे जे चित्रपट जे काढलेलं आहे ते किती काढलेलं आहे? हा माझा मराठी दुसरा चित्रपट आहे. हो. पहिला कुठे काढला होता? धाराशिव मध्ये. दुसरा पण इथेच काढलेला आहे? बरोबर, धाराशिव. बरं, आता काय सांगसाल जे प्रेक्षकांची बघण्यासाठी येणार आहे चित्रपट, ती कसा राहणार आहे त्यांच्यासाठी? नक्कीच एंटरटेनमेंट वाला चित्रपट आहे, म्हणजे करमणुकीचा चित्रपट आहे. तुम्हाला कंटाळा येणार नाही. तुम्हाला कधी चित्रपट सुरू झाला आणि संपला हेही कळणार नाही, कारण एवढा एंटरटेनिंग आहे. म्युझिकल मूवी आहे, भरपूर गाणी त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे तुम्हाला खूप छान मेजवानी मिळेल, व्हरायटी गाणी मिळतील. प्रत्येक गाणं हे वेगळा एक त्याचा जॉनरा घेऊन आलेलं आहे. महिलांसाठी गाणं आहे, मुलांसाठी गाणं आहे, तरुणाईसाठी गाणं आहे आणि विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्राची जी पारंपरिक कला आहे त्याला मी प्रमोट केलं, ती जोपासायचा प्रयत्न केला. की हेतू एवढाच की आजच्या तरुण पिढीला त्याची पुन्हा नव्याने ओळख व्हावी, कारण आजकाल त्यांना वेगळ्या फॉर्ममध्ये आपण दाखवतो किंवा वेगळा प्रकार दिसतो. तर त्याच्यासाठी आम्ही तो प्रकार परत आपले पारंपरिक काय होतं हा दाखवायचा प्रयत्न केला आहे. आता हे जे तुम्ही जे चित्रपट जे काढलेला आहे हे लोकांसाठी आव्हान काय असणार आहे? की बाबा जसं की नागरिक आहेत, जसं की वाईट वळणाला जाते तरुण पिढी आहे, तर त्यांच्यासाठी काय आव्हान असणार आहे? नाही, तरुणाईनं नक्कीच बघितलं पाहिजे. तरुणाईला घेण्यासारखं बरंच काही, कारण बऱ्याच काही त्यांना त्याच्यामधून काही सीख मिळणार आहेत, बोध मिळणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे तरुणाई ज्या गोष्टी विसरत चाललेल्या की त्यांना माहीतच नाहीत, त्या आम्ही दाखवायचा प्रयत्न केला, की जी की आपले महाराष्ट्राची पारंपरिक लोकसंगीत, लोककला. हे तुम्ही ते चित्रपट जे आहे ते कधीपासून करताय तुम्ही? जास्त नाही, आता पलाडवासे माझा पहिला चित्रपट अचानकच आलेला आहे माझ्या लाईफमध्ये, चित्रपट निर्मिती. आधी काय करत होते? आताच बोले IT मध्ये होते मी, IT मध्ये नोकरी करत होते. म्हणजे नोकरी करता करता तुम्ही चित्रपट ह्याच्यामध्ये गेला आणि तिथून तुमचा प्रवास सुरू झाला, बरोबर? बरोबर. प्रवास सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही कुठे होता? इथे होताय धाराशिवला का दुसरीकडे कुठे होता? मी अमेरिकेत होते. मी 23 वर्ष झाले अमेरिकेत आहे. मी पहिला चित्रपट केला तेव्हाही मी अमेरिकेत होते, आताही मी अमेरिकेत आहे आणि इथून पुढे पण मी आता जाऊन अमेरिकेतच जाणार. तिथे राहून तुम्ही चित्रपट करताय? हो. बरोबर. हो. बघा, आपण धाराशिव शहरामध्ये इथं पोहोचलेलो होतो आणि ह्यांनी इथं चित्रपट काढलेला आहे. जबराट असं या चित्रपटाचं नाव आहे. कालच रिलीज झालेला आहे पिक्चर. त्यांनी सांगितलेलं आहे की तरुण पिढीसाठी खूप काही त्याच्यामध्ये घेण्यासारखं आहे, गीत आहेत, बोर होणार नाही पिक्चर, ह्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मी तुम्हाला यांची मुलाखत दाखवलेली आहे. बघा कसं वाटलं विषय नक्कीच कळवणार. काय वेगळे विषय तर खाली माझ्या नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव. धन्यवाद.